गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठ्या चर्चांनी जोर धरलाय. एक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी आणि दुसरी म्हणजे शिंदे गटाची ऑपरेशन टायगर 3 ही मोहीम. केवळ योगायोग आहेत की आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीची एक मोठी राजकीय तयारी? महाराष्ट्रात सध्या जे काही शिस्त आहे ते सामान्य नाहीये. हे राजकीय वातावरण एखाद्या ज्वालामुखी सारखं झालंय जो कधीही फुटू शकतो. नमस्कार, मी प्रमिल क्षेत्री. सुरुवात करूया देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशापासून. राजकीय वर्तुळात अशी जोरदार चर्चा आहे की फडणवीस यांना दिल्लीत पाचारण करून देशाचं महत्वाचं मंत्रिपद सोपवलं जाऊ शकतं. फडणवीस यांना केंद्रात नेण्यामागं भाजपची दोन महत्वाची धोरणं असू शकतात. पहिलं म्हणजे केंद्र सरकारला सध्या अशा नेतृत्वाची गरज आहे ज्याला प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे आणि जो धोरणात्मक निर्णयांमध्ये तज्ञ आहे. अर्थ मंत्रालयासारख्या किंवा इतर महत्वाच्या खात्यांसाठी फडणवीसांची निवड होणं हे त्यांच्या प्रशासकीय क्षमतेवर केंद्राचा असलेला विश्वास दर्शवते. तर दुसरं कारण म्हणजे भाजपची संघटनात्मक पुनर्रचना पॉलिसी. भाजप नेहमीच अनपेक्षित निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. जर फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्रात नवीन नेतृत्वाला संधी दिली जाईल. यामुळे विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्याचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येते. बावनकुळे हे ओबीसी चेहरा असून संघटनेवर त्यांची पकड आहे. भाजपला आगामी निवडणुकांसाठी नव्या समीकरणांची जुळवाजुळव करायची आहे आणि त्यासाठी फडणवीसांचं केंद्रात जाणं ही एक भाजपची मोठी खेळी ठरू शकते. दरम्यान फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब करणं हा सुद्धा एका खेळाचाच भाग असल्याचं बोललं जातं. कारण पंतप्रधान पदासाठी फडणवीसांचं नाव समोर येणं हे भाजपच्या नेतृत्वाला पसंत नाही. पण फडणवीसांना संघाचा असलेला पाठिंबा यामुळे फडणवीस सध्या तरी सेफ आहेत. आता वळूया दुसऱ्या मोठ्या विषयाकडे, तो म्हणजे ऑपरेशन टायगर 3. शिंदे गटानं उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटातील महत्वाच्या नेत्यांना आपल्या गोठात ओढण्यासाठी ही व्यूहरचना आखली आहे. ठाकरे गटाच्या 10 आमदारांशी प्राथमिक सहमती झाल्याची माहिती समोर येते. तर पक्षांतर बंदी कायद्याची अडचण टाळण्यासाठी आणखी आमदारांचा शोध सुरू आहे. या मोहिमेचे समन्वय वकील निलेश देशमुख करतात, जे शिंदे गटातील विश्वासू मानले जातात. नाशिकमध्ये तर ही मोहीम अधिक प्रखरपणे जाणवते. 10 ते 12 नगरसेवक संपर्कात असल्याच्या बातम्या येत असून 5 कोटींच्या निधीचा आमिष दाखवल्याचा आरोप ठाकरे गट करतात. शिंदे गटाचे नेते अजय बोरासे जरी याला ऑपरेशन म्हणायला नकार देत असले आणि याला नेतृत्वावरील विश्वास म्हणत असले तरी जमिनीवरची परिस्थिती काही वेगळंच सांगते. आगामी निवडणुकांसाठी शिंदे गटाला आपली ताकद वाढवणं आवश्यक आहे आणि हे ऑपरेशन त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जाते. या दोन्ही घडामोडींचा एकमेकांशी असलेला संबंध समजून घेणं गरजेचं आहे. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही तसं भाकीत केले. हे विधान केवळ ठाकरे गटाच्या भूमिकेपुरतं मर्यादित नाही, तर ते महायुतीतील अंतर्गत धुसफूस दर्शवणार आहे. जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्रात सत्तेची सूत्र कोणाकडे राहतील यावरचा हा संघर्ष आहे. भाजपला स्वतःचं वर्चस्व टिकवायचंय तर शिंदे गटाला स्वतःच्या अस्तित्वासाठी पुन्हा एकदा ताकद दाखवायची. जेव्हा जेव्हा अशी मोठी हालचाल सुरू होते तेव्हा विरोधक त्याचा फायदा उचलून सत्ताधारी पक्षात संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे आपण गेल्या अनेक वर्षात पाहिले. संजय राऊतांचे बावनकुळेंचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी सुचवणं हे एक राजकीय खेळ असू शकते, ज्यामुळे शिंदे गटात आणि भाजपच्या अंतर्गत वर्तुळात गोंधळ निर्माण होईल. हा एक असा सापळा आहे ज्यातून बाहेर पडणं दोघांनाही कठीण जाणार आहे. फडणवीस केंद्रात गेले तर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद मिळेल असं वाटत असलं तरी भाजप सहजासहजी हे पद शिवसेनेकडे जाऊ देणार नाही. त्यामुळेच बावनकुळेच्या नावाची चाचपणी सुरू आहे का अशी चर्चा आहे. तसंही अधिवेशनात मित्रपक्षांच्या मदतीने महत्वाची विधेयकं पास करून घेतली तर भाजपला एकनाथ शिंदेची किती गरज राहील हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसातच समजून येईल. राजकारणाच्या या खेळात आता आपण अशा वळणावर आहोत जिथे दररोज नवी समीकरणं तयार होत आहेत. हे ऑपरेशन टायगर 3 यशस्वी होणार की फडणवीसांच्या दिल्लीवारीमुळे राज्यातील समीकरणं पूर्णपणे बदलणार? हा मोठा प्रश्न आहे. येणारे पावसाळी अधिवेशन हे या बदलांचे साक्षीदार ठरेल का की हे सर्व केवळ चर्चेच्या पातळीवरच राहील? हे येणारा काळच ठरवेल.
पण एक गोष्ट निश्चित आहे, सत्तेच्या या खेळानं महाराष्ट्रातील लोकशाही प्रक्रियेवर एक मोठे प्रश्न निर्माण केले. जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत असे राजकीय भूकंप येतच राहतील. सत्ता संघर्षाच्या या खेळात सर्वसामान्यांचे प्रश्न नेमके कुठे आहेत? महागाई, बेरोजगारी आणि विकास कामांचा वेग यावर चर्चा होणार की केवळ खुर्च्यांच्या गणितांवर? येणारं संसदेचं पावसाळी अधिवेशन हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा टप्पा ठरणार. शिंदे गट आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय तर भाजपला स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचंय. जेव्हा फडणवीस दिल्लीत जातील तेव्हा महाराष्ट्राच्या सत्तेचे रिमोट नक्की कोणाकडे असेल यावरच राज्याचं भवितव्य अवलंबून आहे. शेवटी सत्तेच्या समीकरणात राज्याचा स्वाभिमान, विकास आणि सर्वसामान्यांचे प्रश्न किती प्राधान्याने हाताळले जातात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं याकडे डोळसपणे पाहणं आवश्यक आहे. तुर्तास इतकंच. सत्तेच्या या गणितात तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस खरोखरच दिल्लीला जातील आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यात भाजपला यश येईल का? हे कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.